बॉस माझं काही चुकलं असेल तर काय करत असतोस तू? तिथे वटपौर्णिमेच्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांसमोर माझा व्हिडिओ काढत होतास. आता सुद्धा बाहेर सगळ्यांसमोर खाऊ घातलंस मला. पण बॉस त्यात काय एवढं? आता बायकोयस ना तू माझी. हो म्हणजे आहे मी तुझी बायको, पण ते सॉरी, माझं चुकलं. नाही, चुकलं नाहीये तुझं काही, पण मलाच हे सगळं खूप ऑकवर्ड होतंय. आतापर्यंत हे सगळं नाटक होतं, पण आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत आहेत ना. मग मला हो कळलं. सवय नाहीये म्हणून ना. नाही, माझं चुकलं. तू तू हे सगळं असं वागतोस ना म्हणून जास्त ऑकवर्ड वाटतं मला. तू पण ना. फोन वाजतो. हा कमांडर. बॉस, युवराजने कौशिकी मॅडम समोर ज्या मुलाला उभं केलं होतं ना, त्याच्याशी आमचं बोलणं झालंय. त्याने पैसे देऊन त्याच्याकडनं हे सगळं करून घेतलं असा कबुली जबाब दिलाय त्याने आम्हाला. बरं, त्याचा काही क्रिमिनल रेकॉर्ड? नाही हो बॉस, पैशांची गरज असणारं साधं पोरगं येते. 2-4 फटके मारलं, थोडं धमकवलं त्याला, तर सगळं बोलला तो आमच्यासमोर. बरं बॉस, त्याने जो कबुली जबाब दिला त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. ओके, गुड जॉब टीम. थँक्यू बॉस. जय हिंद. जय हिंद. बॉस फायनली युवराजने जो खोटा पुरावा उभा केला होता त्याची खरी बाजू आपल्या समोर आली आहे. हो बरोबर आहे, पण हे सगळं जेव्हा कौशिकीताईंना कळेल त्यावेळेस त्यांना खूप त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा. आपला भाऊ इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल. तिला वाईट वाटेल, पण बॉस खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून आनंदात राहण्यापेक्षा खऱ्या गोष्टींकडे बघून गैरसमज दूर होणं कधीही चांगलं ना. गुड मॉर्निंग. हो, तू ऑफिसला पोहोच. ॲक्च्युली मी पुढे होते. ताई, काही अर्जंट आहे का? ॲक्च्युली हो. हे बघ केदार, त्या रेव पार्टीबद्दल पोलिसांनी काहीही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे, पण आपण शांत बसू शकत नाही. युवराजने जी लीड आणून दिली आहे, जो आयविटनेस आणून दिलाय, आय थिंक वील हॅव टू गो विथ दॅट. कारण मीडियम म्हणून आपण काहीतरी स्टेटमेंट द्यायला हवं ना. एकदा काही न्यूज झाली या सगळ्यातून माझी सुटका होणार एवढं नक्की. ताई, त्या मुलाला प्रूफ म्हणून आपल्याला मीडियासमोर आणावं लागेल ना. हो हो, एक्झॅक्टली. युवराज, तू एक काम करतोस का? त्या मुलाला प्लीज बोलवून घेशील? नाही नाही, काय गरज काय त्याची आता? म्हणजे त्याला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती ती त्याने दिली, त्याचं काम झालेलं आहे. आणि शिवाय मी त्याला प्रॉमिस केलं होतं त्याची आयडेंटिटी कुठेच रिव्हील होणार नाही म्हणून. सो मला वाटतं त्याला नको बोलवायला आता पुन्हा. अरे, तो आम्हाला भेटला आहे हां, आणि आपण त्याची काळजी घेऊ ना. हे बघ, आपल्याला या बाबतीत अजून इन्फॉर्मेशन लागणार आणि त्यासाठी आपल्याला त्याला भेटावंच लागणार. मारून टाक ना मला, संपव सगळं एकदाच. चल ती बंदूक, घाल ना गोळी. गुलाबला मारणे हे डिपार्टमेंटच्या प्रत्येक पोलिसाचं स्वप्न आहे, पण गुलाब त्यांच्या हाती सोड त्यांनी कधी बघितला सुद्धा नव्हता. तुझं नशीब आहे तारडी. घे ती बंदूक, घाल गोळी, घाल. गोळी मारून सहज कसं सोडू तुला? खूप चिवट आहेस तू, मानलं पाहिजे तुला. गुलाबला संपवण्याचा हाव नसलेली ऑफिसर म्हणून हे डिपार्टमेंट तुला एक वेगळं बैठक देईल. तुला एका झटक्यात मारून काय होणार आहे? रोज थोडं थोडं मारलं तर ते बघायला मला मजा येईल. आणि एका झटक्यात मरणाची तयारी झाली आहे ना तुझ्या मनाची, आणि मी तुझ्या मनासारखं होऊ देणार नाही. शक्यच नाही. किती तुटला ना तर या गुलाब संपणार नाही. तुझ्या नाकासमोरून निघून जाईल. वाट बघत बसशील तू, आणि हे सगळं करून ना तुला काही निष्पन्न होणार नाही. निष्पन्न कसं होणार नाही? तुझा पार्टनर जो आहे तो अडकला आहे या सगळ्यामध्ये. युवराज खांडेकर, तो या सगळ्यामध्ये अडकला आहे. ज्याच्या शोधात सर्व पोलीस डिपार्टमेंट होतं. अँड मॅम, इट्स अ बिग विन फॉर महाराष्ट्र पोलीस.
एक्सक्यूज मी मॅम. काही आता बोल. हे सगळं ऐकूनही तुला तुझी बाजू मांडायची आहे? तुझं अजूनही हे म्हणणं आहे की ती रेड खोटी होती आणि हा स्टंट आहे पोलिसांचा? हे जरी आमच्या डिपार्टमेंटचं सक्सेस असलं तरी सुद्धा पुढचे 24 तासच फक्त तो आमच्या कस्टडीमध्ये असणार आहे. त्यानंतर गुलाबची कस्टडी सीबीआयकडे सोपवली जाणार आहे. तुर्तास मी फक्त एवढंच सांगू शकतो. सांग गुलाब, मला तुझ्याकडनं काय ऐकायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. ते मला पटकन सांगून टाक. तुला हा जो काही होणारा टॉर्चर आहे ना, तो एका झटक्यात थांबवू शकते मी. पण हे सगळं आता तुझ्या हातात आहे. त्याच्यामुळे तू ठरव. बोल. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? आणि एवढं खोटं कशासाठी युवराज? बोल. बोल. तुझ्या या सगळ्या प्लॅनमध्ये युवराज खांडेकर सुद्धा तुझ्या सोबत होता ना?